नमस्कार. न्यूज प्रभात मीडियामध्ये आपले स्वागत आहे. गोंदिया जिल्ह्यात विधानसभेची निवडणूक लागणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आपणी मजबूत करण्याकरिता नेहमी सभा घेत असतात. त्याच पार्श्वभूमीवर बहुजन समाजचे आपल्यासोबत एक कार्यकर्ता आहेत. त्यांच्याशी सुद्धा थेट आज बातचीत करणार आहोत. नमस्कार भाऊ, आपलं स्वागत आहे न्यूज प्रभात मीडियामध्ये. नमस्कार. काय सांगाल आपण, काय नाव आहे, कुठल्या पक्षातून बिलॉंग करता? माझं नाव कैलास बुधराम गजबे आणि मी बहुजन समाज पार्टी गोरेगाव तिरोडा विधानसभा प्रभारी व संभावित उमेदवार आहोत. निवडणुकीमध्ये उभे होण्याचं सांगितलं आहात. नेमकं निवडणुकीमध्ये गोरेगाव तिरोडा विधानसभेमध्ये निवडणुकीचं उभे होण्याचं कारण काय आहे? महत्वाची गोष्ट असं की गोरेगाव तिरोडा विधानसभा क्षेत्र हा माझ्या पूर्वजांचा गाव आहे आणि माझा जन्मगाव आहे. त्यामुळे माझी मनापासून आणि बऱ्याच दिवसापासून इच्छा होती की मी गोरेगाव तिरोडा विधानसभा निवडणूक लढावी. आणि काय सांगाल आपण, नेमकं विधानसभेची निवडणुकीकरिता विचार केले आहेत? आपण पक्षामध्ये किती दिवस झाले की काम करत आहात? महत्वाची गोष्ट तर मी बहुजन समाज पार्टी, माझा पहिला मतदान 2000 ला बहुजन समाज पार्टीलाच गेला. त्याच्यावर अजाबला शास्त्री लोकसभा निवडणूक लढत होते आणि त्याच्यानंतर माझं लग्न झालं तर माझी घरवाली 2010 मध्ये बहुजन समाज पार्टी जिल्हा परिषद निवडणूक लढली होती. आणि त्याच्यानंतर मी म्हणजे एकदम सक्रिय कार्यकर्ता बहुजन समाज पार्टीचा, पण आतापर्यंत माझ्या मनात विचार नव्हते. पण मागील 5 वर्षापासून मी बहुजन समाज पार्टी विधानसभा लढण्याची तयारी केली आहे. निवडणूक उभे होतात नाही का, त्यामध्ये कित्येक कसं जनता असणार की ते आपल्याशी अपेक्षा ठेवू शकणार, किंवा तू अपेक्षेचे निराकरण कशा प्रकारे करणार जर आपल्याला पक्षाने जर तिकीट दिली तर? पक्षाने तिकीट दिली तर जनतेच्या ज्या सर्वसाधारण समस्या आहेत, आता म्हटलं तर त्या क्षेत्रामध्ये जसं मी ते गोरेगावचे तालुका आहे त्याच्यामध्ये आशुरपाणी आहे, बोळुंदा आहे, खाडीपाडा, आता जेवढ्या गाव मी सर्वे केलो त्यानंतर झानुटोला वगैरे, तर तिथं कसं रस्त्याची सर्वात मोठी समस्या आहे. आणि भर उन्हामध्ये उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये पाण्याची पण भरपूर समस्या आहे. कटंगी शिलेगाव गाव आहे, त्या गावामध्ये लोक भर दुपारी 1-1, 2-2 वाजता गुंड्या घेऊन पाण्यासाठी वाट पाहत असतात. तर तिथलं जे स्थानिक आमदार आहेत, जे 10 वर्षापासून सतत आमदार आहेत, त्यांनी सुद्धा पाण्याची आणि दळणवळणाची म्हणजे रस्त्याची सोय केली नाही. ते सोय मी करून देणार आहोत. काय सांगाल, जर भाजप म्हणा किंवा काँग्रेस म्हणा यामधूनही जर आपल्याला तिकिटीचं प्रपोजल आलं तर आपली काय भूमिका असणार? भाजप किंवा काँग्रेस म्हणजे तिकीटच्या प्रपोजल मी त्या पक्षातून लढणार नाही. कारण की भाजप जे पक्ष आहे हा सर्वसाधारण माणसाची पिळवणूक करणारा पक्ष आहे आणि काँग्रेस पक्ष आहे हा फुलेशाह आंबेडकरच्या विचारधारेवर न चालणारा पक्ष आहे. कारण की काँग्रेस या पक्षाने बाबासाहेबांना प्रत्येक वेळोवेळी म्हणजे त्रास देण्याचं काम केलं. बाबासाहेबांना संविधान सभेमध्ये जाण्याचं रोखण्याचं काम काँग्रेसने केलं आहे. आणि आता हे लोक लोकसभेमध्ये खोटे बोलून आम्ही संविधान वाचवून बाबासाहेबाला घेऊन ते लोक म्हणजे लोकांना मतामध्ये मत मागतात. ती चुकीची गोष्ट आहे. कारण की त्यांनी कधीच बाबासाहेबांना सहकार्य केलं नाही आणि बाबासाहेबाला वेळोवेळी रडवण्याचं काम जरी केलं असेल तर काँग्रेसने केलं असेल. कारण की 1954 ची निवडणूक ही भंडारा गोंदिया लोकसभा निवडणूक बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेस पक्षाने हरवली आणि ते काँग्रेसचे लोक आता बाबासाहेबांना ते वाऱ्यावर घेऊन नाचतात. ते चुकीची गोष्ट आहे. एक प्रश्न आहे, तिथं भाजपही असणार आहे, काँग्रेसही असणार आहे. नेमकी आपल्या पक्षाची रणनीती काय असणार? म्हणजे महत्वाचा तुमचा प्रश्न बरोबर, अगदी बरोबर आहे. भाजप असो, काँग्रेस असो, सेना असो, मला कोणताही पक्ष असो, मला काही संबंध नाही. परंतु बहुजन समाज पार्टीमध्ये टार्गेट दिला की 1 बूथ 10 युथ म्हणजे एका बूथवर 10 पोरं, त्या पद्धतीनं मी तयारी लागलेलो आणि 295 बूथ आहेत. त्या 295 बूथची बांधणी मी येत्या 15 ऑगस्टपर्यंत माझ्या प्रदेशाच्या सोपवणार आहोत आणि त्याच्यानंतर मी पूर्णपणे तयारी लागणार आहोत. आणि जसं ते 1 बूथ 10 युथ म्हटलं तर मी त्याच्या एक्स्ट्रा म्हणजे एका बूथवर कमीत कमी 50 पोरं तयार करणार आहोत आणि त्या पद्धतीने मी 15 ते 20 हजार लोकांचा संघटन तयार करून पूर्णपणे मैदानामध्ये उतरणार आहोत. ही उमेदवारी जर पक्षाने दिली, आपण किती मतांनी जिंकू शकता, काय सांगा? पक्षाने नेमकी जी मला उमेदवारी दिली तर मी 20,000 लोकांचं संघटन तयार करीन आणि एका व्यक्तीला 5 मताचं टार्गेट देते. 20-5-100 अशा 1 लाख मतांनी माझी जिंकून मी येणार आहोत. आणि ही वास्तविकता आहे. 1984 पासून बहुजन समाज पार्टी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये लढत आहे. परंतु आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये बसपाचे एकही उमेदवार म्हणजे विधानसभेचा आमदार झाला नाही. परंतु कैलास बिया येणाऱ्या 2024चा आमदार बनवून टाकते. नेमकी आता सध्या युवक म्हणतात बेरोजगारीचा मुद्दा आणतात, महिला सुद्धा आपल्या रोजगाराचा मुद्दा आणत असतात. नेमकं आपण त्यांना काय आश्वासन द्याल, कशा प्रकारे त्यांच्या समस्येचे निराकरण करणार, किंवा त्यांना उद्योगाचं काय रोजगार देण्याचा प्रयत्न करणार आपण? महिलांसाठी जसं आता जे आता सत्तेमध्ये आहेत त्यांनी कसं लाडलीची योजना काढली आहे, तर तसे कसं तात्पुरती योजना आहे, 1-2 महिन्यापर्यंत आहे, निवडणुकीपर्यंत नंतर ती बंद होणार. परंतु मी महिलांना गृह उद्योगच्या माध्यमातून घर बसल्या प्रत्येक महिन्याचे 5 ते 10 हजार रुपये कमेल असं मी त्यांना रोजगार देईन. कारण की महिला जर सक्षम असली तर घरचा परिवार पूर्ण सक्षम असते आणि त्यांना समोर नेण्यासाठी मी पूर्णपणे पाठिंबा करणार आहोत.
आपण 5 ते 10 हजार म्हटलं, नेमके 5 ते 10 हजार कशा प्रकारे त्यांना मिळणार? हा, त्यांच्यासाठी आपण का गृह उद्योगामध्ये बरेचसे आपल्याकडे उद्योग आहेत, जसे ज्याच्यामध्ये आपण म्हटलं तर कोणतेही गृह उद्योग म्हणजे जसं मशाला वगैरेचे काम वगैरे म्हणा, एखादा कोणतं जे उद्योग आहे ते आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवून रॉ मटेरियल आणि त्यांना ते तयार करून आपण एखाद्या कंपनीला देणं, म्हणजे त्याच्यामध्ये त्यांची महिन्याची इन्कम होईल. पण शासन तर तिकडे लाडकी बहीण योजनेचा लाभ देत आहेत, हे काय सांगा? लाडकी बहिणीचा लाभ आणि भाव तो कसा काही दिवसापर्यंत आहे ते बोललो तर मी. आणि दुसरी गोष्ट कसं आहे, जसं आज त्यांनी 1500 रुपये दिला, लगेच आपण पाहिलं की लाडकी बहीण सुरू झाली ना, लगेच 249 रिचार्ज तो 349 आला, म्हणजे लगेच 100 रुपये त्यांनी वाढवून टाकला. त्याच्यानंतर विधानसभा झाली की लगेच 1100 900 किंवा एखादा हंडा घ्यायचा त्याला 1200-1500 करेल. 105-107 रुपये जे पेट्रोल आहे त्याला 120-130 करेल, म्हणजे तुमच्याकडूनच काढणं, म्हणजे कसे काढावा पैसे हे शासनाकडून आपण शिकून टाकावं. तर निश्चितच बघत आहात आपण, आपल्यासोबत जे होते आणि कैलासजींनी थेट सांगितले आहे, गोरेगाव तिरोडा विधानसभाची तिकिटीकरिता ते इच्छुक आहेत आणि त्यांना जर तिकीट मिळालीच त्यानंतर बेरोजगाराचा मुद्दा असो किंवा जनतेच्या काही समस्या असो त्यांच्या निराकरण करण्यासाठी मी नेहमी तत्पर असेन, हे सुद्धा त्यांनी सांगितलेले आहे. तर अशाच बातम्या बघण्याकरता न्यूज प्रभात मीडियाला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा. न्यूज प्रभात मीडिया, सरोज कावडे, गोंदिया.